विजयदुर्ग महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला। मित्रांनो, विजयदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे। विजयदुर्ग हा किल्ला कायमस्वरूपी अजिंक्य आणि अभेद्य राहिला, त्यामुळे इतिहासामध्ये या किल्ल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील विजयदुर्ग या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, विजयदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त किल्ले होते। यामध्ये काही महाराजांनी स्वतः बांधले तर काही किल्लेही महाराजांनी जिंकून घेतले। विजयदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला किल्ला आहे। विजयदुर्ग या किल्ल्याला पूर्वी घेरिया या नावाने ओळखले जायचे। 16 फेब्रुवारी 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला। विजयदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील किल्ला असून हा किल्ला 30 मीटर उंचीच्या खडकावर वसलेला आहे। या किल्ल्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आणि एका बाजूने जमीन आहे आणि तेथूनच या किल्ल्यामध्ये प्रवेश करावा लागतो। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टूरवर असणारे बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। विजयदुर्ग हा किल्ला जवळपास 17 एकर एवढ्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे। या किल्ल्याला 3 तटबंदी आहेत, ज्याला चिलखती तटबंदी असे म्हणतात। त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये 2 भुयारी मार्ग देखील आहेत। या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास विजयदुर्ग हा किल्ला इसवी सन 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी बांधला। त्यावेळेस हा किल्ला फक्त 5 एकर मध्ये होता। राजा भोज नंतर या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाचे वर्चस्व होते। त्यानंतर 16 फेब्रुवारी 1653 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला। इसवी सन 1756 मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे व त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात होता। विजयदुर्ग किल्ल्यावर 1653 ते 1818 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते। विजयदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत। या किल्ल्यावर आपल्याला हनुमान मंदिर, तिहेरी तटबंदी, गोमुखी दरवाजा, खूबलडा बुरुज, गुहा, सुरुंग अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल। विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग शहरापासून 47.6 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे, तर महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या शहरामधून अनुक्रमे 360 किलोमीटर आणि 414 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील विजयदुर्ग या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। विजयदुर्ग किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।